विल बी लॉ अँड ऑर्डर. हे लॉ अँड ऑर्डर आहे काही स्वरूपात होऊ शकतो, कम्युनल किंवा कास्ट बेस्ड किंवा दोन गटात राडा एक्सेट्रा एक्सेट्रा जे काही. तर माझी प्रायोरिटी नंबर 1 राहणार की धुळे जिल्ह्यातला कायदा आणि सुव्यवस्था ते भंग होणार नाही. आणि जर भंग झाला तर ते जे काही लोक आहेत ते जे आरोपी म्हणून जे आहे त्यांच्यावर कारवाई करणार. ही माझी जबाबदारी राहणार आणि दिस विल बी माय प्रायोरिटी नंबर 1. नंबर 2 प्रायोरिटी बेसिक पोलिसिंगची राहणार. म्हणजे जे एक साधारण नागरिक म्हणून, एक आम नागरिक म्हणून जे अपेक्षा पोलिसांकडून जे ठेवत आहे, जे विश्वास पोलिसात आणि पोलिसांच्या कामावर जे लोक ठेवत आहेत, त्यांची जबाबदारी जी आम्ही करायची आहे ते आम्ही करणार. तर बेसिक पोलिसिंग इज व्हॉट माय प्रायोरिटी नंबर 2 होती. तिसरी प्रायोरिटी जे आहे ते महिला आणि बाल विरोधात जे गुन्हे होत आहे, जे इन्सिडेंट्स आता जे होत आहे त्यांची प्रिव्हेन्शन आम्ही प्रयत्न करणार की तसा होणार नाही म्हणून. पण जर तसा काही इन्सिडेंट झाला तर इमिडिएटली जे पोलिसांची जे जबाबदारी आहे, आमची जे रेस्पॉन्सिबिलिटी किंवा आमची जे कारवाई अपेक्षित आहे ते आम्ही 100% तसं करणार. तर तिसरी प्रायोरिटी वुड बी महिला आणि बाल विरोधात जे गुन्हे आहेत ते. चौथी आहे कम्युनिटी पोलिसिंग. पोलीस डिपार्टमेंट जे आहे ते एक भाग म्हणून आहे पूर्ण समाजाचा. तर आम्ही वीकडे माणूस आहे, आम्ही सुपर माणूस आहे तसं काही नाही. वी ऑल्सो बिलॉंग टू द सेम कम्युनिटी, सेम सिव्हिल सोसायटी. तर इतर समाजाचे जे काही लोक आहेत ते इतर डिपार्टमेंटचे अधिकारी होऊ शकतो, ज्युडिशरी होऊ शकतो, माझे वरिष्ठ ऑफिसर्स होऊ शकतो, जिल्ह्यातले आणि इतर भागातले पुढारी पण ते नामदार असू शकतो, खासदार असू शकतो, आमदार असू शकतो किंवा माजी पुढारी ते पण होऊ शकतो, पत्रकार होऊ शकतो आणि कॉलेजचे शाळाचे स्टुडंट्स किंवा बिझनेस जे करणार बिझनेसमॅन एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे सोसायटीचे जे काही लोक आहेत त्यांच्या सोबत मिळून जे एक चांगली पोलिसिंग लोकांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न जे आहे ते आम्ही करणार. आणि त्या पूर्ण प्रक्रियामध्ये ते पूर्ण जे प्रयास आहे त्या पूर्ण प्रयासामध्ये मला पूर्ण सोसायटीचा सपोर्ट पाहिजे. एस्पेशली मीडियाकडून मला जे आहे ते सपोर्ट पाहिजे फॉर चांगली हे. नेक्स्ट 5वा जे प्रायोरिटी आहे दॅट इज पोलिसांची जे प्रतिमा, पोलिसांची जे इमेज आहे ते लोकांसमोर जे पोलिसांची जे इमेज आहे ते वाढवण्यासाठी मी प्रयत्न करणार. म्हणजे इमेज, पोलिसांची इमेज म्हणजे नॉट इन टर्म्स ऑफ एक सिंघम पोलीस सारखा, नॉट एट ऑल, पण रादर दॅन दॅट वी विल ट्राय टू प्रेझेंट an image of a professional police force in front of the district. आणि पोलिसांची इमेज म्हणजे एक व्यक्तिगत इमेज लोकांच्या समोर ठेवण्याची काही माझी हे नाही. आणि पोलिसांची जी कामगिरी आहे दॅट इज ऑल अ टीम एफर्ट. धुळे पोलीस म्हणून एक टीम सारखा आम्ही काम करणार. टीमच्या नेतृत्व माझी राहणार, ऑब्विसली मी SP म्हणून, पण पूर्ण माझी जे टीम आहे ते शेवटच्या कॉन्स्टेबल, पोलीस कॉन्स्टेबल असू शकतो
पण आम्ही पूर्ण एक टीम म्हणून काम करणार आणि पूर्ण टीमचं जे इमेज आहे ते आम्ही इम्प्रूव्ह करण्याचा जे आहे प्रयत्न करणार. नेक्स्ट 6th जे प्रायोरिटी आहे ते अवैध धंदे तिच्यावर कारवाई करण्याचा आमची प्रयास राहणार. अवैध जे काही धंदे असे ते सिव्हिल सोसायटी म्हणजे सोसायटीवर दुष्परिणाम जर करत आहे तर ऑब्विसली तिच्यावर कारवाई करून त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई करण्याचा आम्ही प्रयत्न करणार. एस्पेशली अवैध धंदेमध्ये स्पेशली फोकस जे आहे ते ड्रग्स आणि फायर आर्म्स वर राहणार. म्हणजे आता माननीय सीएम साहेबांच्या आणि आमचे डीजी ऑफिसच्या पण हे दोन्ही गोष्टीवर जास्त लक्ष आहे. असं नाही की इतर गोष्टीवर आम्ही लक्ष देणार नाही, तसं काही नाही, पण जे काही मुद्दे आहे त्यापेक्षा जास्त फोकस हा दोन्ही विषयावर आम्ही ठेवणार, ड्रग्स आणि फायर आर्म्स. नेक्स्ट 7th प्रायोरिटी आहे जे काही क्रिमिनल गँग्स म्हणून डिस्ट्रिक्ट मध्ये आहे ते क्रिमिनल गँग जे आहे ते खंडणी असो किंवा प्रॉपर्टी ऑफेन्सेस म्हणजे घरफोडी किंवा व्हेकल चोरी जे काही करणार जे क्रिमिनल गँग म्हणून जे ऑपरेट करत आहे त्यांना आयडेंटिफाय करून त्यांच्यावर जे काही कायदेशीर कारवाई करायची आहे ती आम्ही करण्याचा प्रयत्न करणार. नेक्स्ट 8th प्रायोरिटी माझी जे राहणार दॅट विल बी ट्रॅफिक. पूर्वी मी SP अमरावती ग्रामीण म्हणून होता आणि त्यांच्या पूर्वी मी SP नागपूर ग्रामीण म्हणून नियुक्त होता. पण हे माझ्यासाठी पहिल्यांदा आहे की पूर्ण जिल्ह्याच्या जबाबदारी पोलिसांची माझ्या खांद्यावर दिलेली आहे, इन्क्लुडिंग धुले शहर आणि इतर जे शहर जिल्ह्यामधलं आहे. तर ट्रॅफिक एक मोठी इश्यू आहे म्हणून काही लोकांनी मला सांगितलेली आहे कन्सर्निंग धुले सिटी. आणि ट्रॅफिक सोबत आणखी एक विषय आहे जे ऍक्सिडेंट्सचं जे प्रमाण आहे ते पण ऍक्सिडेंट्स चे प्रमाण जास्त आहे आणि ऍक्सिडेंट्सला जे लोक मयत होत आहे त्यांची प्रमाण पण जास्त आहे. हे फक्त धुले जिल्ह्यातलं नाही, पूर्ण महाराष्ट्रात आणि पूर्ण देशात आहे. तर देशातला लेवलला आणि राज्याच्या लेवलला पण हे एक विशेष मोहीम म्हणून आता सुरू केलेली आहे की ऍक्सिडेंट्सचं प्रमाण कमी करायची आहे आणि ऍक्सिडेंट्स मध्ये जे मयत होत आहे लोक त्यांची प्रमाण जे आहे कमी करण्याचा प्रयत्न करायचे आहे.